आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। पलूस तालुक्यात मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे। स्वाभिमानीचे निलेश येसुगडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर। पलूस तालुक्यात मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत। यामुळे पलूस शहराच्या स्थानिक राजकारणासह तालुक्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांचे पुत्र निलेश येसुगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मंगळवारी 22 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे। यामुळे पलूस शहरासह तालुक्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे। तसेच या गटाला तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी एक तरुण, तडफदार, आक्रमक व आश्वासक चेहरा मिळणार आहे। आगामी पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी विकास आघाडीचा हा प्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। नगर परिषद निवडणूक खुले नगराध्यक्ष पद असे आरक्षण पडलं तर निलेश येसुगडे यांना नगराध्यक्ष पदाचा दावा करता येणार आहे। येसुगडे यांनी यापूर्वी स्वाभिमानीतून स्वतंत्र निवडणूक लढवून 4 जागांवर विजय मिळवला होता। यावेळी त्यांना अजित पवार यांची ताकद मिळणार आहे। अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री पद असल्याने पलूसच्या विकासासाठी निधी मिळू शकतो। या अगोदर येसुगडे हे भाजपच्या सोबत होते। आजही त्यांना सोबतच राहावे लागणार आहे। स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांना पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी पॅनेलची उभारणी केली होती। येसुगडे यांच्या थेट प्रवेशाने भाजपमधील काही नेत्यांना अवघडल्यासारखे होणार आहे, परंतु पक्षाच्या निर्णयापुढे काही करता येत नाही। स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने पलूस शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोठ बांधताना दिसत आहे। पलूसच्या राजकारणात पक्ष बदलले तरी चेहरे मात्र तेच राहिल्याचं दिसून येत आहे। निलेश येसुगडे हे स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांची विचारधारा पुढे नेत आहेत। संग्राम उद्योग समूह व स्थानिक राजकारणात सक्रिय असतात। त्यांच्या प्रवेशाने ते काय साध्य करणार आहेत ते लवकरच मेळाव्यात जाहीरपणे सांगतील।